नमस्कार मित्रांनो. तर MBBS पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाची सामाजिक दायित्व सेवा म्हणजे बॉन्ड सर्व्हिस करावी लागायची. पण आता महाराष्ट्र शासनाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता ही 1 वर्षाची सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तर हा निर्णय कोणासाठी लागू आहे, कोणाला अजूनही सेवा करावी लागेल आणि कोणाला सूट मिळणार नाही, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर महाराष्ट्रातील शासकीय, महानगरपालिका, अनुदानित आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यापूर्वी MBBS पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना 1 वर्ष सामाजिक दायित्व सेवा करणे बंधनकारक होते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून बंधपत्रही घेतले जात असे. तर शासनाने हा निर्णय का घेतला? तर शासनाच्या मते राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने MBBS विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत. मात्र सर्वांना सामाजिक दायित्व सेवेसाठी पुरेशी पदे उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत सेवा करता येत नव्हती आणि त्यांना पदव्युत्तर म्हणजे PG प्रवेशासाठी अडचणी येत होत्या. तर शासनाचा सर्वात मोठा निर्णय, तर आता महाराष्ट्र शासनाने MBBS पूर्ण केल्यानंतर करावी लागणारी 1 वर्षाची सामाजिक दायित्व सेवा रद्द केली आहे. यासोबतच या सेवेबाबतचे यापूर्वीचे अनेक शासन निर्णयही रद्द करण्यात आले आहेत. तर कोणाला फायदा होणार? तर ज्यांना सामाजिक दायित्व सेवा अद्याप वाटप झाली नाही, ज्यांना पात्र असूनही सेवा सुरू करता आली नाही आणि ज्यांची सेवा काही कारणांमुळे पूर्ण झाली नाही, अशा उमेदवारांना आता उर्वरित किंवा नवीन सामाजिक दायित्व सेवा करण्याची आवश्यकता राहणार नाही. तर कोणाला अजूनही सेवा करावी लागेल? जर एखादा उमेदवार आधीच सामाजिक दायित्व सेवेवर रुजू झाला असेल आणि सेवा सुरू असेल तर त्याला उर्वरित कालावधीची सेवा पूर्ण करणे बंधनकारक राहील. तर नवीन वाटप होणार का? तर नाही. या शासन निर्णयाच्या दिनांकापासून कोणत्याही नवीन उमेदवाराला सामाजिक दायित्व सेवा वाटप केली जाणार नाही. यासाठी तयार केलेले ऑनलाईन पोर्टलही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दंड भरलेल्यांना पैसे परत मिळतील का? नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी दंड भरून या सेवेतून सूट घेतली आहे त्यांना त्या दंडाची रक्कम परत मिळणार नाही. तर एकूणच महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय हजारो MBBS विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. यामुळे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल आणि सामाजिक दायित्व सेवेची सक्ती आता संपुष्टात आली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GR ची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GR ची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.